मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। राज ठाकरे सहकुटुंब जवळपास 3 तास मातोश्रीवर। ठाकरे कुटुंबियांचं स्नेहभोजन। ठाकरे बंधूंमध्ये राजकीय चर्चा झाल्याची शक्यता। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये गाठीभेटी वाढल्या। 5 जुलैच्या हिंदी सक्ती विरुद्धच्या मेळाव्यानंतर आजची 6वी कौटुंबिक भेट। मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटींना महत्त्व। कौटुंबिक भेटीकडे राजकारणाच्या दृष्टीने बघू नये। राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। स्थानिक पातळीवरील मवियाच्या बड्या नेत्यांना भाजपची दारं खुली। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती। इच्छुकांना पक्षात घ्या, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे आदेश। मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्लीला जाणार। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार। बिहारमधील जागा वाटप आणि उमेदवार यादीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। अजित पवारांनी निवडणुका जिंकण्यासाठी बारामतीत घोटाळेच केले। पोलिसांच्या गाड्यांमधून पैसे वाटले, रात्री बँका सुरू ठेवल्या, संजय राऊतांची टीका। राज्याचे अर्थमंत्री 10वी पास, त्यांना खरंच अर्थकारण कळतं का? अंजली दमानी यांची अजित पवारांवर जोरदार टीका। राज्यावरील कर्जाचा उल्लेख करताना निशाणा। आमदार संग्राम जगताप यांना पक्षाकडून नोटीस। अजित पवारांच्या इशाऱ्यानंतर सुनील तटकरे यांनी बजावली नोटीस। दिवाळीची खरेदी हिंदूंकडूनच करा, जगताप यांना वक्तव्य भोगलं। नुसती नोटीस देऊन उपयोग नाही, पक्षातून काढून टाकायला पाहिजे। जगतापांची वक्तव्य सामाजिक ऐक्याला बाधा आणणारी। संग्राम जगतापांवरून सुप्रिया सुळेंचा निशाणा। निलेश घायवळ विरोधात इंटरपोलकडून ब्लू कॉर्नर नोटीस जारी। अतिरिक्त माहिती ठावठिकाणा मिळावा यासाठी नोटीस। इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशनची पुणे पोलिसांना मदत। एकनाथ शिंदेंना भेटून बाजू मांडणार। रवींद्र धंगेकरांची माहिती। पुणे शहर गुन्हेगारी मुक्त व्हावं हे शिंदे फडणवीसांचंही मत, मात्र मलाच का टार्गेट केलं जातंय, धंगेकरांचा सवाल। अजित पवार आमचे नेते, पण प्रशासन दादांचं कितपत ऐकतं? रवींद्र धंगेकर यांच्याकडून शंका व्यक्त। अहिल्यानगरमध्ये एक बोकड हैदराबादहून, दुसरं बोकड संभाजीनगरहून आलं होतं। संग्राम जगतापांचा जलील आणि ओवेसींवर पलटवार। जलीलांनी चिकनी चमेली म्हणत केली होती टीका। शरद पवार आणि अजित पवार पुण्यातील बैठकीत एकाच मंचावर। वसंतदादा साखर कारखान्यात महत्त्वाच्या बैठकीत दोन्ही पवार एकत्र। सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला। बीडच्या शिरूर कासार तहसील कार्यालयाजवळील घटना। हल्ल्यात खोक्या भोसलेच्या पत्नीसह 4 महिला जखमी। भाजप नेते सुनील बागुल यांच्या पुतण्याला अटक। नाशिकमधील गंगापूर गोळीबार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई। मुख्य आरोपी तुकाराम चोथवे आणि अजय बोरीसा अद्याप फरार। पुण्यातील हडपसरच्या रस्त्यावर गुंडगिरी करणाऱ्याला पोलिसांनी शिकवला धडा। दमदाटी करत टेम्पोची काच फोडणाऱ्या आरोपीची रस्त्यावरून धिंड। आरोपी सूरज पाटीलला गुडघ्यावर चालवलं। नाशिक शहरात ट्रक आणि दुचाकीच्या भीषण अपघातात 8 वर्षाच्या चिमुरडीचा जागीच मृत्यू। औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या पाईपलाईन रोड परिसरातील दुर्घटना। अहिल्यानगरमध्ये आज शिवशक्ती आणि भीमशक्ती जनआक्रोश मोर्चा। आमदार संग्राम जगताप आणि गोपीचंद पडळकर रॅलीत सहभागी। बाबासाहेबांबद्दल आक्षेपार्ह लिखाण केल्याचा निषेध। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।